असंच असतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय सोलापूर जिल्ह्यातील जमलेला माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. आपल्याला आता कार्यक्रम झाला असा नाही. सोलापूरची जनता बघितली काही जण तर बघत पण नसते बघ त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं मला. मी सांगितलं होतं त्यांना फक्त तुम्ही आमच्यात मी सगळ्यांना दिसतोय शांत बसा आणि नाही दिसलं काय करता मला ऐकून घ्या. लाखांनी लोक सकाळपासून थांबले तिथे इतका पाऊस आला तरी सोलापूरच्या बाजार हल्ले नाही आणि मी बी तुमच्या रक्ताचा फरक आहे मी बी हलत नाही येऊन दे मुसळधाराला तरी. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ खानदेश मुंबई कोकण एक नाही यांनी आपल्यात दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच ऐका ना एक मिनिट ऐका ना नाही दिसलं तरी चालेल काय त्याचं काय किती सोलापुरात सांगायला खवळालंय तुम्हाला काय होईल दिसणार नाही नका दिसून देऊ मग आवाज येतो थेट दिल्ली बोल. पण हे दाखविते जरा कोणाला सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला कोणतरी पाहिजेत ना. बघून त्यांना सोलापूरने कशी जिरली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेट केलाय. माय बापावर सांगतात त्यांना समजून घ्या विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठा कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं ते मी सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल नका दिसून देऊ. आपल्या अस्तित्वाला हात घालायचं काम या लोकांनी आता केलंय. ज्या वेळेस समाजावरती जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभा राहतं तुम्हाला उभा राहायचं राहणे चला हा बाहेर वचवच करू नका उभं राहू दे उभा. तुला काही ताण आहे का तुला दिसतंय ना उगाच आरडाओरडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही उभं राहायचं काय म्हणणं तुमचं. त्यांना पहिल्यापासून उभं राहायची सवय कारण ते राजकारणातले हे कवाच खाली टेकणार नाहीत कारण यांना मुळे आता झालेले. या राजकारणाचं मुळे आता उठिलंय बी जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्या पुढे टाइम घालता आपला खाली बसून वर बस म्हणण्यात. आता पुढं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात त्यांनी सापडला. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. माय बापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तू समाजाचं काम करू नको मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतो. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो.
मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही, हे सगळ्यात मोठं यांचं दुःख नाही. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापावर तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉप्युलर चिटकायला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजेत. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोटलं म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लयच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठा दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना, पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिने नाही. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक वेळ आला ना, मी इकडे बोलत होतो, मी तिकडे बोलत बघा. असं आहे म्हणजे मराठ्याचं समजा 4 बाजून लक्ष असतं बघ. कोण येतो भोगाच तिकडे टीव्ही लावलेली. मला निवडता नाही तिकडे कोण भेताळाकडे बघत आहे, कारण कोकणातलं एक जण सध्या भेताळाकडेच बघत आहे. मला चांगला माणूस होता राहतो काय झालं काय आणि माया नादी लागल्यावर अरे ह्या आल्यामुळे कुठं कुठं चावण मला एक नाही कळालं. माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा, मी कधीच बोललो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं? जर माझ्या मराठ्यांनी किंवा मी तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणे खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली. मी तुम्हाला ते सांगतो, तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर. त्यांनी सांगितलं मी मराठवाड्यात जातो, काय करतो बघून घेतो. एक तर मी बोललेलंच नाही, आणि आला तरी तुम्ही गैस बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते. तू काय बघू? त्यामुळे मी बिकाले शहाण्यात तालमीतला नाही. तू काय माना दे लागू नको बाबा, माझी विनंती आहे. मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय आहे ते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझा आणि याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वय नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसताना मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतो माहिती आहे तुम्हाला? मग लय अवघड.
दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं. तुमचा कस काय? तुम्ही सगळे सोयरे बी नाही दोघं. तुमचं नातं एका ते जुळलं कस काय? तुमचा कस काय? तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीचे आमचे अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात ही चौथी नापाशी आहे, पण कसं मुंडकर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं नाही. मराठ्याला आरक्षण उच्च का व्हायला बाबा दिलं नाही. राजाला धक्क्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांच्या पाड्यात म्हणून समजायचं. सगळे एकदा मोकळ्या मनात सांग बरं, पाडायच्या कडे सगळे बघू. मग 29 तारखेला या अंतरवालेले सगळे बघू काय करायचं, का पाडायचं का उभा करायचं. आणि उभा केलं तर निवडून मी द्यावं लागतं बरं का. आपल्या गरीबाचे अरे आपला हक्काचा कोणी नाही रे तिथं म्हणाला. तिथं छगन भुजबळ नाही ना, ते 15 दिवस झालं पुढे गेलं म्हणून. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आले काय त्याला घेऊन? छगन भुजबळला जेव्हा नेता जिथं घेऊन जाईल त्या मतदारसंघातला माणूस पाडायचा. छगन भुजबळला जेव्हा नेता प्रचाराला नेईल त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ते मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी कसं असतो आपला. पहिल्यांदा म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडा म्हणलो बरं का. ते बोलले की मुसलमान म्हणले पाडो. मला पुढं भेटलं मुसलमान म्हणायचे पाडो. एवढं बरं म्हणलं पाडो तर पाडो, पाडो पाडो सगळं. कारण मग आपलं कसंच असतं. मला हिंदी तर मग जमत नाही बरं का. मी शिकवतो हिंदी, कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय चाललंय? तुम्हाला नाही एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बरोबर कोणाची शक्ती किती आता ह्या गाडी. मराठ्यांना खेळल्यावर काय होतं एकदा बघूचा. मी प्रामाणिकपणानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय?
तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामं धंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झालं लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोललोच नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, यांना मराठी म्हणते, यांच्या नादाला लागला ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यात. शहाण्णकुळी कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या शहाण्णकुळीच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठे शहाण्णकुळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णकुळी म्हणलं जातं. तो कोणता रे शहाण्णकुळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मार्ग आहे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णकुळी तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणला माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णकुळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांग. अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या धारुळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. अंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या महिला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासा चिपकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या धारुळ्यात किंकाळणाऱ्या आमच्या अंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 तरुण लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टॉप मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाली नाही. त्या लेकरांचा जीव का मिळत असेल? ज्यावेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागला. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीच्या लेकरा मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो, तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून कुठेतरी समाजाच्या बाजूने बोलावं आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो
जातीवंत मराठा यापुढं स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला खूप मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, चारही सांगतो आम्ही, चाराचे 6 झाले वाटतं. संख्या घटत असते पक्षाची, वाढत हो. एकाचे 2 कोण कोणाला, कोणी कोणा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतो, कोणाचीच कोणाला नियम नाही. त्यांच्यात असा पचका झालाय. पुढून काय वाजत तुम्ही घराण्याची कुठे अशी, त्यामुळे मुंबईत जायचंच नको म्हणतो. ते म्हणतात मुंबईचा फिरणं गाव मध्ये ठेवलं. ऐकत नाही आधी पण येते त्या धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली. कारण मला मराठ्यांची शान आहे जाऊ द्यायची, तुमची शान कधीच जाऊ देणार नाही. म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला, नुसते बोर्ड माणसंच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो, तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जवळच देऊ नका म्हणलं असतं. नाही, आपण संयमी. आपलं कसं आहे, आपला दमाने असताना याला मागं लागलं ना, मग तुमच्या बारशीच्या आमदाराला माहिती आहे मी काय करत असतो. आमच्या कामापुढीसाठी माहिती आहे मी काय करतो. माझं लागलो अरे मग सुट्टीच नाही आपल्यापेक्षा. पण ते कोणाचं असेल, ते राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपला भाजप असेल, तिथलं तरी असेल, आपला बाप मराठा समाज. ते पक्ष किती गेले माझ्या कितीकडे जाते त्यांच्या आता 3 आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागायला लागा. आणि काही जण पावसात कशासाठी भिजत येत, निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशासाठी, मग जात मोठी करण्यात. त्यांचा स्वार्थ कशासाठी, किती येतात गोदारे यायला येणारच नाही. काय म्हणतो पावसात झोपतीच नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसेल कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3 त्यातल्या अर्धे देत माझ्याकडे. ते म्हणते त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल. म्हणलं मला काय होईल, तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेला निवडून आणतो त्याला पडीतच आहे. त्यांच्याकडे चुकले तिकीट वाटायच्या आधी. आपलं साधलं म्हणून आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो हा, एकच द्या. एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणार हे 2च नाही, फक्त उमेदवार नाही तर सगळे गाडीत 2 उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आता तो म्हणला एवढे मार माझ्या द्या, मी पक्का निवडून येणार. म्हणून आमचं 29 तारखेला ठरणार आहे, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग ह्यापर्यंत भेट येऊ शकतो त्याच्याच गाडीत. ते म्हणलं त्याच्या गाडीत आज तुम्ही बसून येणार का, त्याच्या मागं नाही मी. त्याचं बघायला नमुने मराठीचा एक द्या. एक तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली,
आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरची बनवायची असली तर उमेदवार एक देण्याच्या ताकदीने निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2, 4, 5, 6 जण जर इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असलं पाहिजे. तर समाजाने जर एक ठरवला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करा. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला. कारण माया भोवतीशी दिवशी उमेदवार कोणी म्हणतो एवढी बार मी लय फिरलो माझं ते. आता तुमच्यावर सगळ्यावर देण होतं मग मी काय करू. मला ही भूमिका दाखवली. समजून घ्या ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपल्या लेकरांना चाल मोठी होणार. धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकर मोठे होते. दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी गरिबांची लाट आहे. 12 बलुतेदारांना वाटतं मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा. काहीही होऊ शकते. फक्त विचार ठेवा. एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी व्हा. जर दिला तर नंतर म्हणतात झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात तर इतके उठिले. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता एक मावशी, तीच बोलत होती की मला मी अभियान सुरू केलं. आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठे करणारे लोक आता कमी राहिले. ते सांगतील त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडा सुद्धा. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलं, माझ्या विरोधात सुरू केलं. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं मला उघडं पाडण्यासाठी. त्याचं ऐकून तुम्ही पत्रकार परिषदा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका. तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय. मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचंय. ही साथ आपल्याला सांभाळणारी पक्ष सांभाळणार नाहीये. या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयाचं सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलं. आता तरी शाळेला खूप दिवसानंतर समाज एकत्र आला. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाची तळतळ टाळा. हा मराठा समाज कष्ट करून लेकर शिकवतोय. या मराठा समाजाने कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघे इतक्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजाने. 1-1 रुपया जमा करून आपले लेकर शिकवले. मराठ्यांच्या आई बापाने स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती, या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा.
वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकरं शिकवले. ऊस तोडलाय या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकरं शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय. ट्रॅक्टरवरचे लोकांच्या ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकरं शिकवतो. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीये. बाराच्या खोलीत राहून आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घर विकले. मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप तेवढे शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्या शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ व्हायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काय आम्ही दाखवलं असाल, तुम्हाला काय पद देऊ म्हणले असते, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं तो बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळले आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळले ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमचे रक्तामासाचे माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील होऊन मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% विसरून मिळतं, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काही गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दळणे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं त्यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून कचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याचे ताकद. तुम्ही फक्त बाकीचे दम धरा, बुलबुल करू नका. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलायला बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जरी विनंती कळत नसली तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उच्चार करावे लागणार. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्यात त्याचं काही माहित नसतं. मराठ्यात देणं घेणं नाही तर तिकडे काही होत. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या. आता 2-3 जाती घातल्यात. या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग
आपल्याला लिखापडी अभ्यास वाचन तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्या. कोणाकोणामध्ये इमानदारी सांगा बरं. झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळं केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्यात गेलं आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना येत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरी 50%चं आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जागवा तुम्ही, त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळं बोगस आरक्षण खाते. यांनी सगळे चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहेत. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ, 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही भाऊ कोणाचं नाव घेऊ. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठीचा डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेतो. त्यांची वळवळ काय असते तर त्यांना कळलेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं म्हणून जरांगेचे म्हणत नाही मी कवाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा जितका कळालेला आहे सगळ्या. बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि त्याने 50 गोळा केले तर ते माझ्याविरोधात बोलत. अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा. अरे मी केलंय का इतकं माझ्याविरोधात बोलत. तुटून पडले. बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली. ते आता डाकू माको नाही का देऊ दे हंडी डाकू नको देऊ. एवढं दिसतो का देऊ? एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटेलाच लागत पागायला. डोंगाळून पॅन्ट फाटलेली ठेगळ शिवलेली ती पॅन्ट आणि ते ढकू नको ते काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आणि तुम्ही यांना मुंबईत डांबरेल भेटलं हे काय करते तुमचे? मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस सांगायला काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन असतात. पण आडवा चालला तर मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं. आणि मराठ्यांना एक विनंती माझ्या या सोलापूर नगरीतून, बस करा जरा. आता नेत्यांचं उदं करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित बेकार आणि बेस्टी झालेली दिसतील. या पापाचे धडे तुम्ही बनवणार. तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उदं करत राहिला तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोरांना आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघाव्या लागला. समजून घ्या माझे तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. वाईट परिस्थिती मराठ्यांवरती, मराठ्यांच्या पोरांच्या हातात हाल चालले. तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिला तर आपल्या लेकरांचं वाटळ होईल. तुम्हाला फरक सांगतो. ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले, पक्षाला नाही. थोडे भानावर या मराठ्यांचे लोक. तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे, पक्षाला आणि नेत्याला नाही. हा, यातून तुम्हाला आणखी एक सूट देतो. आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळवून द्या, तुमच्या पोरांना आरक्षण मिळवून द्या.
तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात आमची काय हरकत नाही. पण त्यांच्यासारखं वागायला शिका, पर्याय नाही. मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार. त्यांना काय करायचं करू दे. आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं, मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं. चारही बाजून यांनी टोळ्या उभा केल्या, पण मी काय यांना हरत नाही. आणि तुम्हाला शब्द आहे, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझा शब्द आहे. कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कोणकडे बघा नसते मराठ्याचे. इकडच्या कडेला आपली नजर पुरत नाही होईल केला आम्ही. इकडं तर काय दिसत नाही, इकडे बिल्डिंग आहे. इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा जिल्हा इकडे फुले. हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यात एकही मराठा आता घरीत बसणार नाही. तुम्ही पुन्हा वातावरण उसाल, तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण भेद नाहीये. आम्ही सगळे करोडो मराठी एक ते सोलापूर पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध करून यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, किती बिट्टोळे बघा, मी बिट्टोळे दमाच्या बापाचा बाप याला झोपितच त्याशिवाय सोडितच नाही मी. फक्त तुम्ही स्वतःला आशीर्वाद असंच मागं ठेवा. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना, यांना पाणी पाजिलच म्हणायचं नाही गटारातलं. दुसरं ना मला काय व्हायचं नाही. मी खरं सांगतो, हे दाटून म्हणतात मला. आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला. ते म्हणले हे काय म्हणले, देवेंद्र फडणवीस काय त्याचं नाटक, हा देवेंद्र फडणवीस तर माझं नकली भांडण असं ते म्हणले. आणि सोलापूरलाच म्हणले थोडं. इथून ते फक्त नांदेडलाच गेले. इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस ते चालायचा चांगला. म्हणजे मी नेमकं आहे कोणाचा मग, कोणालाच मेळ आला ना मी कोणाचा माणूस. यांना मला कोडं उरगडूच शकत नाही, तो हे पडलेले असते. कारण मी कोणाचा आहे, फक्त मराठ्यांचा. आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही. आणि कोणाला गिनीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे का मिनिट आणखी 10 मिनिटं जास्त नाही. मला वेळ बनवत आहेत. मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरावं लागतं. मला सलाम काढून आणलं, त्याच्यामुळं मला तुम्ही दिसतात की माझं दुखणं कळून जाईल. मराठ्यात दिसतात की माझा शक्ती. यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही समजू. मी मराठ्यांना जर मायबाप मानलं तर ही शक्ती इतकी भयानक ही कोणालाच नाही रोखत. आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या घटकामध्ये जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणतो. मी फुटत नाही तर तुम्हाला सरळ सांगतो, असा महाराष्ट्रात माणूस नसत ज्याचे मुख्यमंत्री असं संबंध म्हणल्यावर ते पक्ष जाती कोण बोलत. अरे सध्या इतकं बेकार आहे, एखाद्या आमदारानं जर खाजर टाकलं ना मास्क गुजरेल मी बोलत नाही. त्या काम करा. माझ्यापाशी मुख्यमंत्री आला, 2 उपमुख्यमंत्री आले, 2 आहेत का 3 2 उपमुख्यमंत्री आले, सगळं मंत्री मिळालं. एवढी सुद्धा मी डळ दिली नाही. मी इंचभर सुद्धा कारण मला गरजच नाही यांची. मला गरज काय यांची? एका माझ्या गाडीत डिझेल टाकून देते का? मग गरज काय मला यायची? आणि टाकून दिलं तर मी त्या गाडीतच बसणार. आणि मला गाडी हाय करून डिझेल टाकायला टाकी पुढं मीच लोकांच्या गाडीत बसतो. माझ्यापाशी गाड्याचे नंबर लागले, नंबर किती नशिबाने मग मी म्हणून मला घ्यावी. महामाला पुणे 123 गावात गोदा पट्ट्या. आणखी गाड्याचे नंबरच नाही आले बऱ्याच जणांचे. त्यांच्याच भांडणं केलं होते. ते म्हणतात तूच आमच्या बसतो आहे गाडी, आमच्यात बसून द्या. मी म्हणलं नको बसू.
तो या गाडीत नको बसू मला जर तो या गाडीत बसलो गाडी मोडती भेटेल मला बसलो कारण मराठीत माणसाचे ठरले तर गाडी सकट इतकं खड्डे पडत आहेत तिला आणि मग तिने एकदा गॅरेज नेऊन लागले की म्हणतो पार्टच भेटत नाही म्हणलं होतं पार्टच भेटणार नाही म्हणलं तुला म्हणलं होतं मी मला मग गाडी देऊ तेव्हा ते इथून पुढं नाही द्यायचं कारण ते गाडीत नीट नाही झाली ते काय करतो तू आता इथं गाड्याचेच नंबर लागा ना आणि हे तिच्या टाकते कशात लागले आणि काय काही तर माझ्याकडून ती गाडी आणून जाते मी आधी वापरून बघत असतो त्या डिझेल टाकायला आहे आणि मोकळे आणून घातल्यावर त्याच्यात टाके तू काय मला जर इमानदारी सांगतो तुम्हाला मायबाप म्हणतोय तुम्हाला मी तुमच्या समोर एक शब्द नाही फटावणार मला जर ठरलं माझ्या सांगत्या गाड्यावाल्याने याला इथं सोलापुरात सोडून जायचं तुम्हाला सांगतो मी इथून आंतरवाली जायचं तर 1 रुपया घेऊन मागे नाही ही भाग नाही तुम्ही ह्याचा भाग नाही बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला रिअल परिस्थिती कारण यांचे करोडो रुपये आणि यांचे पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानाकडून आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही माझं सुद्धा नाही स्वाभिमान जहान ठेवून जाणार लागणार मी मोडून पण खरंच वाटणार आणि मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या हसत म्हणत पण ओबीसी पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही मग कोणी ती येऊ द्या कोणी पण मी याला सगळ्यांनी केले फक्त तुम्ही हटू नका तुम्ही साथ सोडू नका यांचा दुपटाच करू त्याची काळजीच करू नका तुम्ही फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आवाहन करतो जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आले हे कुठे ना मुस्लिम असेल धनगर असेल दलित असेल बारा बोलतेदार असेल लिंगायत समाज असेल कोणताही समाज असू गोरगरिबांची लाट आली पायाखाली तुडवाची राजकीय नेते वेळ आली जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचं तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो काळजीच करू नका मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरीतूनच सांगतो काय झालं रे आरक्षण भेटलं काय मागच्याकडे गप्पा चालून शिकाय मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा त्याचं कारण आज सांगतो दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका आपण मतदान करा त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं त्याला फक्त मैच भाषा कळायची मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी कसा कच गोळेगोळ काम करून घेतो तुमचं त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक माणूस दिला की तोच आपला समजायचा आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करता असं समजायचं त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही दुसरं काम यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर 29ला ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचं दोन्ही सोपच आहे आपल्यासाठी काय अडचण नाही मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळते जुळलं तर ठीक नाही जुळलं तर पाडापाडीत केलंय माझ्या पाडापाडीत कोणालाच झोप येत नाही त्या दोन्ही गेले उमेदवाराला वाटतंय कोण निवडून येईल बुवा आता ते उमेदवार त्याला नाकाली केले तो कसं काय ते म्हणतो महाराष्ट्राकडे कोपऱ्यात बेकार आहे ते म्हणतो महाराष्ट्राकडे कोपऱ्यात गेला पाहिजे मग म्हणजे इतकी पाडापाडीत फजित आहे द्यायच्या दुसरं काम करायचं मराठ्यांनी 100% मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदारांना नोकरी नाही द्यायची काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा वारकरी बांधवांनी
त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं ना. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 हजार मतदान भरून बाहेर नेतात. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना विचारायला असं वाटतं चला देव धर्म करून देऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालेल, चला देव धर्म करून येऊ. ते हाडाने बिचारे भोळे, त्यांना समजून सांगा आपलं शीट पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदानाला बाहेर घेऊन चालत जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्म जमा घरी होत ना, हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचं, बोगस मतदानामध्ये ठेवायचं. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं. 100% मतदान मराठ्यांनी करायचं, कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखाद्याला लेखन असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावं येत नाही बसा, त्याला जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांची मोकळी मजा नाही झाली का? लोक आपल्या तिसऱ्या निवडून आले, प्रचार नाही काही नाही, सभेला लोकांनी 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला जायचं नाही. पण मोकळे पडले पाहिजे, नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजे, फक्त दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते जसं आत्ता केलं त्यांनी तसं नाही का, EWS आरक्षण दिलं, अरे ते सांगत नाही तुम्ही आहे का टाईम थोडा, तुम्ही मग थोडा मारल्याने फुटात काढलं. बघा EWS यांनी एक नवीन षडयंत्र आणलं, चंद्रकांत दादा. महामानव, आधी मानव नव्हते का जुने, ते हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पाची दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकडून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत मग तुम्हाला नाव ठेवत, मला तेरे नाव म्हणते. मी काय तुला तेरे नाव, मी काय बघा त्याने काय कार्यक्रम केला, पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहील. हे लेकर शिक्षणासाठी तरसायला लागले, मुलींना आशा वाढली, सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली, त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला, म्हणजे हेच देणार रोष पण हेच अंगावर घ्या. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरी मराठ्यावर लागली, बरंच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाची, सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं EWS रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे EWS रद्द केलं. मी म्हणलं EWS रद्द करा, आता तुमच्याकडे डोके सडे काय बधी झाला तुम्ही. त्याच्यासाठी मी सांगत असतो, संध्याकाळी ताप पे जाऊ नका, दुपारा पेत जा. तुम्ही दुपारात जे प्यायचं ते संध्याकाळी प्याता, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा प्याता. त्याने तुम्हाला मिळत लागणार कशाच पाणी टाकावं. आता दुसरं पेयचलच नाही तुमच्याकडे, तेवढंच मी काय करता, तुम्हाला मिळत लागणार. तुम्ही आता धुंदी EWS रद्द केलं, तुम्ही सांगता आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटलं गेलं. तुम्हाला काय होत आहे, तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काज जळायला लागलेत आमचे, राखरागुळ व्हायला लागले आमच्या कुटुंबाचे. तुम्हाला काय होत आहे, EWS तुम्ही रद्द केलं, EWS मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले, पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडले, पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडले.
ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अडचण आहे. तुम्ही कोणती प्रमाणपत्र दिली त्याला 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. चारही बाजूने तुम्ही मराठीचा वाटोळा करायला लागला आणि पुन्हा म्हणता मराठीच्या विरोधात वातावरण कसं फिरलं. याचं कारण हे, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, ईडब्ल्यूएस, ईसीबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचे 3 ऑप्शन खुले ठेवा. 3 पैकी कोणचा ऑप्शन घेतील पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या. कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना तातडीने व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्या थोबड घ्या पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचा. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीने करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवांना त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला मला अर्ज करायचे सांगा. त्याची नोंद निघाली ती एकटंच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचे अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्या, 5,000 का 15,000 काय तरी, 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000. 13,000 सापडल्या आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघाले. याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावेत किंवा नोंद मिळाली त्यांनी जास्त सांगितलं नाही. सगळ्या इथून पुढे टंगड्यावाड्याचे काम बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. सोलापूर जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं अंतरवाली द्यायचे. 1 दिवस काम बंद, पण अंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे. काय कशाला? बरं, बोलतो मी सांगतो त्यांना संध्याकाळी. पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती, मायबाप इज्जत फुटून देऊ नका. यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय, आपली जात आणि आपले मुलं संपायचं ठरवलंय. मुलापेक्षा जातीपेक्षा मोठा कोणालाच मानू नका. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला अजिबात नाही. कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका. कारण ह्या अवलादी आपल्याला असं समजा, आपले जात आणि आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करायचा. माझा तुम्हाला शब्द आहे.